ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 16 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. बाप रे बाप, आजच्या भागात तर एकापेक्षा एक धमाका दाखवलाय त्यांनी. सुरुवातीला ना त्यांनी प्रेक्षकांनो जरा जास्तीच मागून दाखवलंय. म्हणजे सायली अस्मिताला विचारते ना मागच्या भागामध्ये काय नाव ठेवलंय तुम्ही, तिथून ते नागराज प्रियाशी बोलतो तिथपर्यंत जरा मागून दाखवलंय. नागराज प्रियाला धमकी देतो की तू जर मला गंडवायला गेलीस तर तुझं गुपित मी उघडं करेल अर्जुनकडे. आता प्रिया म्हणते मला माहित नाही का तुम्ही हे करणार आहात ते. इकडे सायली आणि अर्जुन बेडरूम मध्ये दाखवलेत. सायली त्याला ओरडत असते अर्जुनला, मला खरं खरं सांगा तुम्ही नागराजला तिथे भेटलात तर नागराजला त्या कोड्याचं उत्तर तुम्हाला मिळालं ते सांगितलं नाही ना तुम्ही. अर्जुन म्हणतो नाही सांगितलं सायली. सायली म्हणते नाही तुम्हाला मोह तर झालाच असेल की त्याला सांगून टाकावं मला प्रियाचं नाव कळलंय ते. नाही साधी गोष्ट आहे, नागराजला जर आपण सांगितलं की प्रिया तन्वी नाहीये हे आपल्याला कळलंय तर तो लगेच प्रियाला सांगेल ना, आणि तो ती प्रिया सत्य बाहेर येऊच देणार नाही. अर्जुन म्हणतो अगं सायली मला ही साधी गोष्ट कळत नाही का, मी शो ऑफ करायला सांगेल का नागराजला. ए बाबा तू मला कोडे टाकलं ना माझ्या समोर ते मला कळलंय, विश्वास ठेव ग सायली माझ्यावर. सायली म्हणत असते तुमच्यावर विश्वास आहे पण तुमच्या रागावर नाहीये, रागाच्या भरात तुम्ही काही बोलून बसलात तर. अर्जुन म्हणत असतो सायलीला मी असं काही केलं नाहीये, पण ऑलरेडी नागराजला डाऊट आलाय बरं का. इकडे नागराजचं आणि प्रियाच्या फोनवर बोलण्याचं सीन पुन्हा दाखवलाय. नागराज म्हणतो मी जर अर्जुनला तुझं सिक्रेट सांगितलं तर. प्रिया म्हणत असते तुम्ही असं करू शकत नाही, मला माहिती आहे मी तुम्हाला मदत केली तर तुम्हालाही मला मदत करावीच लागेल. नागराज म्हणतो ठीक आहे चल नाही करणार, पण तुला एक गोष्ट सांगतो अलर्ट करायला. आज अर्जुन आला होता इथे जेलमध्ये आणि त्याच्या नजरेत भलताच कॉन्फिडन्स दिसला मला. अर्जुनला तू तन्वी नसल्याचा काहीतरी पुरावा मिळालेला दिसतोय, लवकरच ते बॉम्ब घरी फोडतील तो. आता प्रिया तू इथे माझ्यासोबत असणार जेलमध्ये, तुरुंगात सडणार ग तू माझ्या बरोबर. प्रिया मी जे काय सांगितलंय ना ते लक्षात ठेव. नागराजने प्रियाला ही धमकी दिली आहे. प्रियाला आता फुल टेन्शन आलंय बरं का. नाही नाही म्हणता म्हणता प्रिया अलर्ट झाली आहे आणि आज ना प्रेक्षकांनो जरा गडबड गोंधळ दाखवलाय बरं का एपिसोड. म्हणजे असं नाही म्हणता येणार पण अचानक म्हणजे आता प्रियाला कळलंय की सायली अर्जुन तिच्या मागावर आहे. तिला आलेलं असतं आता नागराजशी बोलल्यावर टेन्शन, ती फोनवर बोलते आणि विचार करायला लागते. फोन ठेवल्यावर बापरे मी तन्वी नाहीये हे अर्जुन सायलीला कळलं कसं. बापरे यांच्याकडे कुठला पुरावा असला तर मग मी मेले, मी ठार मेले. तेवढं तिथे अश्विन येतो बरं का आणि प्रियाला असं जवळ घेतो आणि खूप रोमॅन्टिक झालेला असतो तो. प्रिया आता अश्विनला म्हणते अश्विन अरे मला झोप आली आहे. अश्विन म्हणतो पण मला नाही आली आहे ना. अश्विन प्रियाला रोमॅन्टिक होऊन म्हणत असतो किती घाम आलाय तुला तन्वी. प्रिया म्हणते हो अरे मी जरा दमली आहे. पण अश्विन म्हणतो पण मी नाही ना दमलोय, आज माझा खूप चांगला मूड आहे तन्वी. अश्विन असं म्हणतो आणि या दोघांमध्ये भलतीच जवळीक दाखवली आहे बरं का त्यांनी प्रेक्षकांना. बापरे आपली ही फॅमिलीवाली सिरियल आहे, तसं त्यांनी खूप काही दाखवलेलं नाही आहे पण अचानक प्रिया आणि अश्विनची एवढी जवळीक दाखवली आहे त्यांनी की मला आता डाऊट वाटायला लागलाय की प्रियाला घराच्या बाहेर काढताना प्रियाला नक्की दिवस गेलेले असणार. एक आपली शंका ऐकवून दाखवली तुम्हाला. काय काय होणार आहे मालिकेमध्ये बाप रे बाप काही सांगता येत नाहीये. आजचा एपिसोड ना अचानक असे लख्ख डोळे उघडणारा होता. इथे आता बघा काय गडबड होते, म्हणजे काय गोंधळ झालाय ते समजलंच नाहीये. आता अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवला. अश्विन प्रियाचा हा सीन झाल्यावर अर्जुन सायलीचा सीन दाखवला. अर्जुन म्हणत असतो हे बघ सायली एक गोष्ट क्लिअर आहे, नागराजला कळो न कळो पण प्रियाला नक्की कळू शकतं. ती आपली बॉडी लँग्वेज बरोबर ओळखू शकते. आपण तिच्या विरोधात काहीतरी शोधतोय आणि ते आपल्याला सापडले हे तिला नक्की समजू शकतं. सायली म्हणते खरंय तुमचं, प्रिया खूप हुशार आहे म्हणूनच तर तिला आपण घरच्या कामात अडकवून ठेवतोय ना. अर्जुन म्हणतो पण आपल्याला वेळ घालवायचा नाही आता, आपल्या हातात असलेले पुरावे आपल्याला लवकर बाहेर काढावे लागतील नाहीतर काहीच उपयोग होणार नाही. प्रिया अलर्ट झाली ना सायली तर अवघड होईल. सायली म्हणते कळतंय मला आपल्याला लवकरच काहीतरी करावं लागेल. अर्जुन म्हणतो हो लवकर काहीतरी करावं लागेल. सायली आता पटकन म्हणते हो करावं तर लागेल, आत्ता आले मी लगेच करून येते असं काहीतरी म्हणते आणि अचानक पुढचा सीन असा दाखवलाय की सायली आता प्रियाला डायरेक्ट एक्सपोज करते बरं का. ही प्रिया मोठ्या मोठ्याने रडायला लागते नाही सायली नाही मी काही केलेलं नाहीये. सायली म्हणते खोटारडे तू बबली आहेस तन्वी नाही आहेस तू. मोठ्याने प्रिया ओरडते अश्विन बाहेर ये रे, सायली बघ ना माझ्याशी कसं वागतीये. अश्विन म्हणतो काय झालं तन्वी तू का रडतेस. काहीच कळलं नाही बरं का प्रेक्षकांनो. विदिन अ सेकंड काय सीन दाखवलाय. अचानक अश्विन आणि प्रियाची एवढी जवळीक आणि अचानक सायलीने प्रियाला बाहेर काढणं. बघा प्रेक्षकांनो मी म्हटलं ना एका मागोमागे काहीतरी बॉम्ब टाकल्यासारखं केलंय. अश्विन म्हणतो काय बडबडतीयस तू सायली. सायली म्हणते ही खरी तन्वी नाहीये, ही खोटारडी घरात शिरली आहे आपल्या. अर्जुन म्हणतो हो ही खोटारडी आहे. अश्विन म्हणतो काय बोलताय तुम्ही दोघं जण, काय पुरावे तुमच्याकडे. मग अर्जुनने सगळे पुरावे अश्विनला दाखवले. अश्विन ते बघतो. अर्जुन म्हणतो ही फ्रॉड आहे, ही खोटी तन्वी आहे, ही खोटारडी कारस्थान करून आपल्या घरात शिरली आहे.
प्रिया म्हणत असते, नाही नाही मीच खरी तन्वी आहे, तुम्ही खोटं का बोलताय? कल्पनाताई म्हणतात, तू खोटारडी आहे ग, हे सगळे पुरावे खरे आहेत. प्रतापराव म्हणतात, तुझं वागणं आम्हाला दिसत होतं, कळत होतं, पण तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं आम्हाला. प्रिया गयावया करते, विश्वास ठेवा माझ्यावर, मीच तन्वी आहे. अश्विन आता चिडतो ते पुरावे बघून आणि म्हणतो, गप्प बस तन्वी, खोटारडी कुठली? अगं तू तन्वी नाहीच आहेस, तू प्रिया मधुकर नावाची एक खोटारडी मुलगी आहेस. तुझी आमच्या समोर उभी राहायची पण लायकी नाहीये. प्रिया म्हणते, असं काय करतोस अश्विन, मी बायको आहे ना रे तुझी. प्रिया आता गयावया करायला लागते. अश्विन म्हणतो, चल हट, माझा आणि तुझा काही संबंध नाहीये. प्रियाला अश्विनने लोटलंय बरं का. प्रिया रडते पडते. सायली आता तिला घराच्या बाहेर हकलते बरं का. अश्विन म्हणतो, आता वळून बघू पण नकोस मागे. प्रतापराव म्हणतात, कुठेही जा. अश्विन म्हणतो प्रियाला, पुन्हा जर मला तुझं तोंड दाखवलं तर याद राख, चल हट, निघ इथून. प्रिया म्हणत असे, असं काय करतो अश्विन, मी कुठे जाऊ? अश्विन म्हणतो, कुठेही जा, भीक माग, पण इकडे येऊ नकोस. प्रतापराव म्हणतात, निघ इथून. आता कल्पनाताई म्हणतात, विमल हिचं सगळं सामान घेऊन ये. अस्मिता म्हणते, मला वाटतच होतं, ही रंग दाखवतच होती पहिल्यापासनं. प्रिया आता गयावया करायला लागते, माझी चूक झालीये, मला मला माफ करा. अश्विन म्हणतो, चूक? कसली चूक? गुन्हा आहे तुझा, गुन्हा. अगं रविराज काका, पूर्णाजीच्या भावनेशी खेळली आहेस तू, माझ्या प्रेमाचा अपमान केलायस तू, तुला तर नरकात पण जागा मिळणार नाही ग. प्रिया खूप रडते आणि म्हणते, नाही रे अश्विन, नाही, मला माफ कर रे. सायली म्हणते, रडून काय होणार आहे ग, रडून काय होणार आहे प्रिया? अगं तू सदा आणि मैनाची पोरगी आहेस ना, विश्वासघातकीपणा तुझ्या रक्तात आहे. अर्जुन म्हणतो, आता तर तू आयुष्यभर जेलमध्ये सडणार ग प्रिया, आता तुला सोडवायला कोणीच येणार नाही. तेवढ्यात विमल येते आणि म्हणते, हे घ्या या पोरीचं सामान. शी, मला हिच्या सामानाला हात लावायची सुद्धा लाज वाटत होती. आता तेवढ्यात अर्जुन म्हणतो, आता पोलीस येणारच आहेत, हिला आपण अरेस्ट करूयात. तेवढ्यात आता अस्मिता म्हणते, सायली बघते काय, अगं हकल हिला, हकल घराच्या बाहेर. सायली प्रियाचा हात धरते आणि म्हणते, चल चल निघ इथून प्रिया, निघ. सायली आता तिला हकलतीये बरं का प्रियाला, आणि प्रिया एवढी रडतीये, नाही नाही, मला माफ करा, मला खरंच माफ करा. प्रेक्षकांनो, आता मला खरंच सांगा, प्रियाचं हे जे सत्य आहे ते खरंच इतक्या लवकर उघडकीस येईल का हो? दाखवलंय त्यांनी, पण मला ना आता जरा डाऊट वाटायला लागलाय. प्रिया आता रडते पडते. सायली तिला हकलवते आणि म्हणते, पुन्हा या घराकडे वळून सुद्धा बघायचं नाहीस. प्रिया मोठ्याने दरवाजा वाजवायला लागते. सायली, दार उघड ग, अगं मी कुठे जाणार ग सायली, अगं ए सायली, ए अश्विन, अरे दार उघडणार रे, मला वाऱ्यावर सोडू नको रे अश्विन. आता अचानक प्रिया झोपेतून दचकून उठते बरं का. म्हणजे बघा, एवढा गोंधळ दाखवलाय, म्हणजे विदिन अ सेकंड कुठला काय सीन कुठल्या सीनची कनेक्टेड आहे ते कळायलाच मार्ग नाही आहे. म्हणजे अश्विन आणि प्रियाची एवढी जवळीक दाखवली आहे. मध्ये सायलीला काहीतरी आठवतं, बरं ते काय आठवलं ते आता कळेल तुम्हाला. प्रिया झोपेतून जागी झाली आहे. हे जे पडलंय ते तिला वाईट स्वप्न पडलंय बरं का. ती रडते पडते. अश्विन तिला जवळ घेतो. काय काय झालं तन्वी? प्रिया म्हणते, मला खूप खूप वाईट स्वप्न पडलं रे अश्विन. अश्विन तिला जवळ घेऊन म्हणतो, काय झालं तन्वी? अगं घाम किती आलाय, का विवळत होती झोपेत? प्रिया म्हणते, अश्विन, मला खूप वाईट घाणेरडं स्वप्न पडलं रे. अरे मला असं दिसत होतं की मी खूप प्रयत्न करत होते, पण कोणी माझ्यावरती विश्वास ठेवत नव्हतं रे, सगळे मला घराबाहेर काढत होते रे अश्विन. मग अश्विन तिला दिलासा देतो, नाही ग, वेडी आहेस का तन्वी? अगं असं कसं कोणी तुला घराबाहेर काढेल, शांत हो बरं, तू पाणी पी आधी. अश्विन तिला शांत करतो. अश्विन भलताच प्रेमात आहे तिच्या प्रेक्षकांनो, पण तरी तो तिला म्हणतो बरं का, की हे बघ तन्वी, तुझी भीती मी समजू शकतो, तू काळजी नको करूस. हे बघ, घरचे नीट वागताय ना तुझ्याशी, आणि मला जसे तुझे एफर्ट दिसतायत ना तसे घरच्यांना पण दिसतायत. आणि हे बघ तन्वी, तुझी जर चूक नसेल ना तर मी तुला 200% सपोर्ट करेल, मी आहे ना इथे. प्रिया त्याला विचारून घेते, तू माझ्या बाजूने उभा राहशील ना नेहमी अश्विन? अश्विन म्हणतो, तुझी चूक नसेल तर मी 200% तुझ्या बाजूने उभा राहील. प्रिया मनात विचार करते, बापरे अश्विन, तुला तर माझं सगळ्यात मोठं गुपित माहिती नाहीये, तुला ते कळलं तर सगळ्यात आधी तूच मला घराच्या बाहेर काढशील रे अश्विन, हे ती मनातल्या मनात बोलते बरं का. आणि इकडे अर्जुन सायलीचा सीन दाखवला. अर्जुन आता बिचारा पागल व्हायचाच बाकी आहे. अर्जुन म्हणतो, सायली, अगं आता गडबड खाली गेलीस तू, काय करायला गेली होतीस खाली? सायली म्हणते, अहो दूध गॅसवर ठेवून आले होते मी, ते बंद करायला गेले होते गॅस. अर्जुन म्हणतो, काय? अर्जुन आता जरा विवळतो बरं का. सायली म्हणते, अय्या काय झालं तुम्हाला? अर्जुन म्हणतो, सायली, अगं एवढं सिरियस डिस्कशन करत होतो आपण, असलं जर पुन्हा काही केलंस ना तू तर मला खरंच हार्ट अटॅक येईल. सायली म्हणते, अहो दूध तर बंद करावंच लागेल ना, काय बाई तुमचं पण काही चालतं, जा झोपा आता. म्हणून म्हटलं अर्जुन बिचारा वेडा व्हायचा बाकी आहे. प्रिया बघा आता विचार करायला लागते की बापरे, किती भयंकर स्वप्न पडलं मला काल. पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणे. नाही बाबा नाही, असं काही झालं तर ते स्वप्न खरं होता कामा नये. हे अर्जुन सायली माझ्या विरोधात काही करू शकणार नाही, असं मी काय करू आता?
प्रियानं प्रेक्षकांनो आता एक एक करून तिच्या रस्त्यातले काटे दूर करायचा प्रयत्न करते बरं का. म्हणजे हे माझं ॲनालिसिस आहे आजचा एपिसोड पाहिल्यानंतर. आता या साक्षीचा तिला फोन येत असतो बरं का सारखा, तेव्हा ही साक्षीचा फोन अवॉइड करत असते. पण पुन्हा पुन्हा साक्षी तिला कॉल करत असते. प्रिया टेन्शनमध्ये असते म्हणून तिला काही तिचा फोन उचलायचा नसतो साक्षीचा. ती वैतागते आणि म्हणते काय फोन करते ही साक्षी सारखा सारखा. आता साक्षीला या सायलीला दाखवण्यामध्ये प्रियाचा हात आहे बरं का प्रेक्षकांनो. ते कसा हे बघत राहा, मस्त दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड. प्रिया आता साक्षीचा फोन रिसीव्ह करतेच आणि म्हणते काय ग साक्षी. साक्षी अशी वेड्यापिशासारखी बोलत असते, हॅलो हॅलो अगं ऐक ना प्रिया माझं. प्रिया वैतागून म्हणते काय यार साक्षी तुझं कशाला परत परत फोन करतेस. साक्षी म्हणते ऐक ना ए प्रिया अगं प्लीज प्लीज माझं ऐक. अगं माझी आणि सचिनची एकदा भेट घडवून आण ना गं प्लीज प्लीज. अगं तो ना कालपासनं ना माझ्या मेसेजेसला रिप्लाय करत नाहीये ग, माझे फोन पण उचलत नाहीये तो. अगं तो आत्ता तुमच्या घरात असेल ना तिथे, त्या अस्मिताच्या जवळ असेल ना तो तिथे. त्याला ना आत्ताच्या आत्ता त्या अस्मितापासून लांब कर आणि माझ्याकडे पाठव प्रिया. प्रिया म्हणते वेडी झाली आहेस का साक्षी तू. साक्षी म्हणते वेडी झाली नाहीये पण होऊ शकते मी वेडी आता. प्रिया म्हणते अगं मी कशी काय पाठवणार त्या सचिनला तुझ्याकडे. अगं कसं शक्य आहे हे. साक्षी म्हणते ते मला माहिती नाहीये प्रिया, मला आत्ताच्या आत्ता त्याचा चेहरा बघायचा आहे. प्रिया हे तूच करू शकतेस प्लीज यार प्रिया प्लीज. प्रिया म्हणते बरं ठीक आहे बघते मी काय करायचं ते, ठेव फोन आता. साक्षी आता फोन ठेवून देते बरं का. प्रिया विचार करायला लागते अरे यार आता मी काय करू या साक्षीचं. पण याला म्हणतात घरचं झालं थोडं आणि व्यायाने दाडलं गोडं. इथे मला फासावर लटकायची वेळ आली आहे आणि या साक्षीची भलतीच लव्ह स्टोरी चालू आहे. जाऊ द्या, खड्ड्यात गेली ती साक्षी, खड्ड्यात गेला तो सचिन, मी माझं बघणार. प्रिया असा विचार करायला लागते बरं का. आणि तेवढ्यात विमलचा आवाज येतो हिला, तन्वी ताई जरा बाहेर येता का. प्रिया विचार करते झालं, या विमलने ऑर्डर सोडायचीच बाकी होती. चला तन्वी मॅडम सुभेदारांची आदर्श सून होण्याच्या भूमिकेत शिरा असं म्हणून आवाज देते विमलला. आले हं ताई. प्रिया मस्त काम करते हा प्रेक्षकांनो, हिच्यामुळे मजा येते सिरियल बघायला. पण आजचा जो एपिसोड आहे ना जरा गडबड गोंधळच आहे बरं का. इतकं क्विक दाखवलंय ना त्यांनी सगळं की समजेपर्यंत नेमकं काय चाललंय तेच कळेनसं झालं होतं जरा मला. पण असो छान दाखवत आहेत ते, म्हणजे प्रेक्षकांना गुंतवून ठेवतायत असं म्हणायला हरकत नाहीये बरं का. प्रिया आता बाहेर येते तेव्हा प्रतापराव आणि कल्पनाताईंचं डिस्कशन चालू असतं काहीतरी. प्रतापराव सांगत असतात अगं बघ कल्पना आपल्याला ना एका नवीन औषधाचं अप्रुव्हल मिळालंय बघ. आता या कल्पनाताई म्हणतात अरे वा छान झालं की, तुम्ही वाटच बघत होतात ना याची. प्रिया आता कल्पनाताई आणि या प्रतापरावांना वाढत असते तेव्हा अचानक तिला पुन्हा साक्षीचा मेसेज येतो. प्रिया तू सचिनशी बोललीस का प्लीज, माझे एवढं काम कर ग प्लीज, मी तुझं त्या बदल्यात वाटेल ते काम करायला तयार आहे. आता इथून पुढे ना प्रेक्षकांना नुसता मेसेजचा खेळ चालू आहे बरं का. आता या कल्पनाताई प्रियाकडे बघत असतात, तिचं लक्ष नसतं वाढण्यामध्ये पण तरी ती दाखवत असते की ती काहीतरी करते काम म्हणून. अर्जुन म्हणत असतो अगं बायको मी ना संध्याकाळी भेटतो हं तुला. अर्जुन असं म्हणतो आणि सायलीला मोबाईल दाखवतो बरं का की मी चाललोय, तू तुझा मोबाईल चेक कर. सायली आता अर्जुनला असं डोळ्याने खुणवते ओके म्हणून, म्हणजे प्रियासमोर यांचं असं ते इशाऱ्याने बोलणं चाललंय. अर्जुन तिला खुणवतो, मोबाईल दाखवतो आणि निघून जातो. अर्जुन गेल्या गेल्या आता सायली पटकन तिचा फोन बघायला येते बरं का. आता यांचे इशारे प्रियाने ओळखले. आधीच प्रिया पटकन त्या सायलीचा मोबाईल बघायला जाते बरं का. आता मोबाईलमध्ये मेसेज केलेला असतो अर्जुनने, आज दुपारी शार्प 12 वाजता गार्डन कॅफेमध्ये घे. हा मेसेज प्रियाने वाचलाय. पटकन सायली पण येते प्रियाच्या मागून आणि तीही तो मेसेज वाचते. म्हणजे तिचा मोबाईल असा खाली टेबलवर ठेवलेला असतो त्यामुळे प्रियाला तो मेसेज दिसतो. प्रिया मुद्दाम येते तो मेसेज वाचायला बरं का. सायलीने ओके म्हणून रिप्लाय पाठवलाय आता अर्जुनला. प्रिया विचार करते अरे हे अर्जुन आणि सायली दुपारी त्या गार्डन कॅफेमध्ये भेटणार, म्हणजे नक्की यांना माझ्याबद्दलच काहीतरी डिस्कशन करायचं असणार आहे. काय करू काहीही करून मला या दोघांचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करावंच लागणार आहे. तेवढ्यात प्रियाला पुन्हा साक्षीचा मेसेज येतो बरं का. मी म्हटलं ना इथून पुढे नुसता मेसेजचा खेळ चालू आहे. प्रिया साक्षीचा मेसेज पुन्हा वाचायला घेते बरं का. मेसेज असतो साक्षीचा की प्लीज प्रिया प्लीज काहीही कर, मला सचिनची भेट घडवून आणून दे. त्याला कुठेतरी बाहेर पाठव, मी तिथे जाते आणि त्याला भेटते. त्याला ना मी आता लांब घेऊन जाणार आहे सुभेदारांच्या फॅमिलीपासनं. मी सचिनला भेटेन आणि त्याला घेऊन अशी गायब होईल ना की तो त्या सुभेदारांना कधीच सापडणार नाहीये. प्रिया प्लीज माझं एवढं काम कर, मला सचिन कुठल्याही परिस्थितीत माझा व्हायला हवाच. हा जो मेसेज आहे तो प्रियाने पूर्ण वाचलाय मनातल्या मनात, जो आपल्याला ऐकू येतोय. प्रिया म्हणत असते मनातल्या मनात आता म्हणजे ती आता साक्षीला रिप्लाय करते चल ठीक आहे साक्षी मी सचिनशी बोलते, तू आज दुपारी गार्डन कॅफेमध्ये दुपारी 12 वाजता थांब आणि मी सचिनला तिथे पाठवते काहीतरी निमित्ताने.
तू त्याला मेसेज कर की गार्डन कॅफेमध्ये भेटायला ये, मी त्याला आणि तुला भेटायची व्यवस्था व्यवस्थित करते, असं प्रियाने साक्षीला मेसेज करून पाठवलंय. म्हणजे तिने काय सांगितलंय साक्षीला की तू त्याला मेसेज कर, गार्डन कॅफेमध्ये ये, इकडून मी त्याला बरोबर घरातून पाठवते. त्या बदल्यात पटकन साक्षीचा तिला रिप्लाय येतो, थँक्यू ग प्रिया, मी सचिनला लगेच मेसेज करते की गार्डन कॅफेमध्ये ये. प्रियाने तोही मेसेज वाचलाय बरं का प्रेक्षकांनो. तुम्हाला हे जर कळलं असेल ना व्यवस्थित तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, नसेल कळले तर मी तुम्हाला रिप्लाय करेल नक्की. प्रिया आता मनातल्या मनात विचार करते, आता बरं झालं मला या साक्षी आणि सचिनच्या नात्याचा पत्ता कट करता येईल. नाही, प्रिया विचार करते मनात, साक्षी आणि सचिनच्या या नात्याचा पत्ता उघड करायची वेळ आली आहे. म्हणजे या अस्मिताला जबरदस्त धक्का बसेल. नाही, आता ना तिला किंवा तिच्या बाळाला काही झालं तर सायली अर्जुन त्यातच अडकतील आणि मग हे दोघे माझ्या मागे लागणारच नाही. वा प्रिया, हुशार आहेस ना तू, मानावं लागेल तुला. म्हणजे हिने मुद्दाम असं ठरवलंय की या सचिन आणि साक्षीचं नातं उघड करायचं, जेणेकरून अस्मिताला धक्का बसेल. अस्मिताला जर काही झालं तर अर्जुन आणि सायली त्यातच बिझी राहतील आणि हिच्याकडे कोणी लक्ष देणार नाही, असं प्रियाला वाटतंय. म्हणून तिने आता या सायली जिथे जाणार आहे तिथे या सचिनला पाठवलंय बरं का प्रेक्षकांनो. हे सगळं भयंकर आहे. आता बघा हा प्लॅन प्रिया कसा एक्झिक्यूट करते ते पुढच्या सीनमध्ये दाखवलंय. आता इकडे सचिन आणि अस्मिताचा सीन घेतलाय. सचिन मोबाईल चेक करतो तेव्हा त्याला मेसेज आलेला असतो साक्षीचा की आज मला दुपारी गार्डन कॅफेमध्ये भेट. सचिन, मला आज 12 वाजता भेट, नाहीतर मी तुझ्या घरात येऊन तुझ्या बायको समोर येईल. आता या सचिनला कळलं नाही का की त्या साक्षीला समजलंय की तो मॅरिड आहे म्हणून. हे इतकं हलक्यात घेतलं ना त्यांनी प्रेक्षकांनो. सचिन तो मेसेज वाचतो आणि घाबरतो. तेवढ्यात तिथे प्रिया येते बरं का. तेवढ्यात सचिन मनातल्या मनात विचार करत असतो, बापरे मी कालपासून साक्षीचे कॉल घेतले नाही, म्हणजे तिची ही धमकी ती खरी करू शकते, पण मी बाहेर पडू कसा. तेवढ्यात प्रिया येऊन म्हणते, अगं अस्मिता, अगं तुझ्याकडे थोडासा वेळ आहे का, मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. अस्मिता कानात हेडफोन घालून गाणं ऐकत असते. ती हेडफोन काढते आणि म्हणते, बोल ना, काय ग तन्वी. प्रिया म्हणते, अगं अश्विनचा कॉल आला होता, त्याने तुझ्यासाठी काही सप्लिमेंट आणायला सांगितल्यात. सचिन, तुला वेळ असेल तर तुला प्रिस्क्रिप्शन पाठवू का, तू घेऊन येशील का रे. नाही म्हणजे हवं तर मी तोपर्यंत अस्मिताला कंपनी देते. सचिन मनातल्या मनात विचार करतो, चला बरं झालं बाहेर जायचं निमित्त सापडलं. सचिन लगेच म्हणतो, हो हो चालेल ना, अस्मीची औषधं आणि मी आणायला जाणार नाही असं होईल का, तू मला प्रिस्क्रिप्शन दे, मी लगेच निघतो. अस्मिता म्हणते, बघू दे कुठले सप्लिमेंट आहेत त्या. लगेच प्रिया म्हणते, अगं आपल्याला त्यातलं काही कळतं का. आणि अस्मिता, अगं तुला ना आत्ता आई हाक मारत होती, येतेस का जरा बाहेर. मग अस्मिता म्हणते, हो हो आलेच. प्रिया आणि अस्मिता आता दोघी बाहेर निघून जातात. सचिन लगेच त्या साक्षीला मेसेज करतो आणि म्हणतो, ठीक आहे मी 12 वाजता गार्डन कॅफेला पोहोचतो. मग त्या बदल्यात साक्षीचा त्याला रिप्लाय येतो, ठीक आहे लवकर ये सचिन, मी वाट बघत आहे. साक्षीचा रिप्लाय वाचून हा सचिन भलताच खुश झालेला त्यांनी दाखवलाय. आता इथून पुढे ना प्रेक्षकांनो सगळ्यात पुढचा थरारनं त्यांनी सायलीने या सचिन आणि साक्षीला कसं बघितलं तो दाखवलाय. आता सायली आणि अर्जुन ठरल्याप्रमाणे त्या कॅफे गार्डनमध्ये भेटणार असतात ना, तर सायली आधीच 12 वाजता तिथे पोहोचलेली असते बरं का. आणि तिथे जाऊन ती अर्जुनला मेसेज करते, अहो मी इथे पोहोचली आहे, तुम्ही केव्हा येताय. त्या बदल्यात आता अर्जुनचा मेसेज आलाय, हो मी पोहोचतोय, जरा कामात अडकलोय, पोहोचतोच लगेच. सायली त्याचा रिप्लाय वाचते आणि तिथेच वाट बघते अर्जुनची त्या गार्डन कॅफेमध्ये. आणि मग तेवढ्या तिथे येते साक्षी. आता बघा प्रेक्षकांनो, मी म्हटलं ना मेसेजचा खेळ रंगलाय. म्हणजे आजचा एक सीन समजेपर्यंत दुसरा सीन आपल्याला गोंधळात टाकून जातो बरं का. सायली आता तिथे वाट बघत असते अर्जुनची. आता साक्षी तिथे पोहोचते आणि विचार करते, अजून सुद्धा हा सचिन आलेला नाहीये. आता इकडे अर्जुन थोडासा बिझी दाखवलाय. अर्जुनचा सीन घेतलाय. अर्जुन ऑफिसमध्ये एका क्लायंटशी बोलत असतो. अर्जुनला त्या क्लायंटशी बोलता बोलताच खूप उशीर होऊन जातो आणि सायली आता तिथेच म्हणजे वाट बघत असते अर्जुनची. आता बघा कसा थरार रंगवलाय. सायली आता अशी मागे वळून बघत असते अर्जुन आला का, आणि तिथे साक्षी आहे, पण साक्षीच्या चेहऱ्याला मास्क असल्यामुळे सायलीला काही ती ओळखू येत नाहीये. आता ही जी साक्षी आहे ना, ती त्या सचिनला फोन लावणार. तेवढ्यात तिथे सचिन पोहोचलाय बरं का. तो म्हणत असतो, अगं हॅलो डिअर, बघ पोहोचलो ना मी. साक्षी त्याच्यावर ओरडते, काय सचिन किती उशीर लावलास यायला, आणि तू माझे फोन मेसेजेस का घेत नाहीयेस. एका मागोमाग एक सीनचा त्यांनी हा थरार रंगवलाय बरं का प्रेक्षकांनो. इथून पुढे सगळा थरार दाखवलाय त्यांनी म्युझिकल. सायली आता अर्जुनला सतत फोन करत असते. त्याचा फोन सायलेंटवर आहे, त्यामुळे त्याला ऐकू येत नसतं, तो कामात बिझी असल्यामुळे असं सीन इथे दाखवलाय. अर्जुन बिझी आहे. इकडे सायली त्याची वाट बघते गार्डन कॅफेमध्ये. साक्षी आणि सचिन भेटलेत. आता एक वेटर दादा त्यांना तिथे बसायला सांगतात बाजूला, साक्षी आणि त्या सचिनला. साक्षी आणि सचिन तिथे साईडला बसलेत बरं का. आता सायली तिच्यासाठी एक कॉफी ऑर्डर करते. तेवढ्यामध्ये सायली तिथेच आहे बाजूला आणि मध्ये एक पडदा टाकलेला आहे.
त्या पडद्याच्या पलीकडे ही साक्षी आणि सचिन बसलेले आहेत. साक्षी आता सचिनशी वाद घालत असते, तिचा मूड काही व्यवस्थित नसतो. ते दोघे जण आता त्या टेबलवर बसतात. साक्षी बसल्या बसल्या म्हणते, चल सचिन आता मास्क काढ, मला नाही वाटत इथे कोणी ओळखीचं आपल्या आहे. असं बोलतात ते एकमेकांशी आणि मास्क काढून टाकतात बरं का तोंडावरचा. आता इथे सायली विचार करायला लागते, म्हणजे ती तिथेच आहे बरं का, सायली पण असा मध्ये पडदा आहे बरं का प्रेक्षकांनो. आता सायली विचार करायला लागते, बापरे यांना जरा जास्तीच उशीर होतोय. मला असं वाटतंय की उगाच इथे थांबण्यात काही अर्थ नाहीये. यांना सांगते की तुम्ही उगाच तुमचं काम सोडून येऊ नका. सायली आता मेसेज करते, म्हणजे करणारच असते अर्जुनला, पण त्याआधी तिने दिलेली ऑर्डर ती कॅन्सल करते बरं का. हॉटेलमध्ये ऑर्डर दिलेली असते काहीतरी खाण्याची, तिने त्या वेटरला ती बोलवते सायली आणि म्हणते, वेटर दादा हे बघा जरा ऑर्डर दिली होती मी, ती कॅन्सल करायची होती. आता ते वेटर म्हणतात, सॉरी ताई आम्हाला ना असं कॅन्सल नाही करता येत ऑर्डर, आमचे सर न ओरडतील. सायली म्हणते, बरं ठीक आहे मी तुमच्या सरांशी बोलते. सायली आता त्या रिसेप्शनिस्टशी बोलायला जाते बरं का, तिथल्या मॅनेजरशी. आणि इकडे साक्षी आणि सचिनचं सीन दाखवलाय. आता ते रिसेप्शनिस्ट म्हणत असतात, सॉरी मॅडम आम्हाला ऑर्डर अशी कॅन्सल करता येत नाही. आता खूप थरार रंगवलाय बरं का. सायली अशी मागे बघते तर मागेच ते दोघं असतात, पण अजून काही ते दोघे तिला दिसले नाहीये. बट डोंट वरी, आता ते दोघे तिला दिसतात बरं का प्रेक्षकांनो. हा सीन खूप जबरदस्त आहे. रादर आजचा अख्खा एपिसोडच सॉलिड दाखवलाय त्यांनी. प्लीज लाईक करायला विसरू नका. म्हणजे जरा गोंधळात टाकणारा आहे, पण मस्त दाखवलंय यार त्यांनी, कांट एक्सप्लेन. आता सायली पुन्हा तिथे टेबलवर जाऊन बसते. तिला असं वाटतं एरवी ऑर्डर कॅन्सल होणार नाही आणि तेरवी नाही, त्यापेक्षा अर्जुनची थोड्या वेळ वाट बघूयात, म्हणून ती पुन्हा तिच्या टेबलवर जाऊन बसते. इकडे साक्षी ओरडत असते सचिनला, कर रे सचिन तू परत 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 माझ्यापासून का लांब जातोस रे, तुला कळत नाही का मी तुला किती फोन करते, किती मेसेजेस केले मी तुला, तुला तुला काहीच रिप्लाय करता येत नाही रे, नाही करे सचिन, का करतोस तू असा. सचिन तेवढ्याच गोड बोलून तिला म्हणतो, काय ग ब्युटिफुल, त्याच्या पुढचं वाक्य तुला माहिती आहे ना माझं. अगं मी काही तास तुझ्याशी फोनवर बोललो नाही ना, तर मीच खूप बेचैन होतो ग साक्षी, आणि तुला धावत येऊन मिठी मारावीशी वाटते मला. आता त्याच्या या उत्तरामुळे साक्षी थोडीशी ब्लँक झालेली दाखवली आहे. सचिन म्हणतो, काय ग तुला का नाही हे कळत ग, असं म्हणून तो तिचा हात हातात घेतो आणि मग ती जरा शांत होते असं त्यांनी दाखवलंय. सचिन साक्षीला म्हणतो, काय ग किती मिस केलं मी तुला डिअर. आता ही साक्षी थोडीशी रिलॅक्स होते बरं का. मग तेवढ्याच सायलीचा सीन दाखवला. सायलीला अर्जुनचा मेसेज येतो, मला निघता येत नाहीये सायली, तूच आता पटकन इकडे ऑफिसला ये. सायली आता विचार करते, ऑर्डर कॅन्सल करावीच लागेल. सायली आता तिचा मोबाईल पर्स घेऊन निघालेली असते बरं का. पुन्हा ती त्या रिसेप्शनिस्टकडे जाते, त्या मॅनेजरकडे. तेव्हा अचानक हे दोघे का निघतात ते कळलंच नाही मला, म्हणजे यांनी काही खाल्लं पिल्लं पण नाहीये बरं का या सचिनने आणि साक्षीने. सायली निघालेली असते तेव्हा हे दोघे पण निघतात. आता ते निघालेले असतात तेव्हा त्यांनाही ऑर्डर कॅन्सल करायची असते बरं का. आता तो वेटर जो आहे ना तो म्हणतो की नाही नाही तुम्हाला ऑर्डर कॅन्सल करता येणार नाही, थांब. ते वेटर दादा म्हणतात, थांबा जरा, तुम्हाला तुमचं बिल पेड करावं लागेल. सचिन आणि साक्षी म्हणतात, व्हॉट, पण आम्ही तर ऑर्डरच प्लेस केली नव्हती. ते वेटर दादा म्हणतात, थांबा जरा, मला चेक करावं लागेल, तोपर्यंत तुम्ही इथे थांबा. साक्षी त्या माणसावर चिडून म्हणते, रिडिक्युलस काय हे, तुमच्या कस्टमरवर तुमचा विश्वास नाहीये का, काय आहे तुमचं, पटकन करा. साक्षी अचानक उठून गडबडून का जात असते ते जरा मला कळलं नाही बरं का प्रेक्षकांनो. आता तेवढ्याच सायली पण त्या रिसेप्शनिस्टवर जाते बरं का, म्हणजे त्या टेबल जवळ जाते. ते वेटर दादा म्हणतात, मॅडम आणि सर तुम्ही प्लीज तुमचे मास्क काढाल का, तुमचे चेहरे आम्हाला बघावे लागतील, आम्हाला कसं कळेल की तुम्ही ऑर्डर दिली आहे की नाही. आता सचिन चिडून म्हणतो, काय मूर्खपणा लावलाय. साक्षी काढ बरं तो मास्क आणि खात्री होऊन जाऊ दे त्यांची. आता साक्षी आणि सचिन दोघे पण मास्क काढतात बरं का. साक्षी चिडचिड करत असते, काय तुला कळत नाही का, अक्कल नाही का, आम्हाला उशीर होतोय ना. ते वेटर म्हणतात, सॉरी मॅडम काय करणार मी, तुम्हाला तिथे काउंटरवर यावं लागेल, आमचे सर तिथे आहेत काउंटरवर. आता सायलीने ती जी ऑर्डर आहे ती बहुतेक पार्सल घेतली आहे बरं का, आणि सायली त्याचं बिल पेड करते. आणि तेवढ्यात सचिन सायलीला दिसतो आणि सायली त्याच्याकडे खूप वेळ बघत राहते बरं का. त्यांनी हा सीन एकदम ढंगचिक ढंगचिक करून गाजवलाय बरं का प्रेक्षकांनो. सायली बघते या सचिनला आणि साक्षीला सुद्धा. साक्षी वाद घालत असते त्या वेटरशी, पण आता सचिन एकटक सायलीकडे बघायला लागतो, त्यामुळे ही साक्षी पण आता सायलीकडे बघते. पण प्रेक्षकांनो सायलीने एक मात्र हुशारी केली आहे बरं का. सायलीने सचिन आणि साक्षीला सोबत बघता क्षणीच त्यांची व्हिडिओ शूटिंग काढली आहे, आणि मग ती सायली मनात विचार करायला लागते, बाप रे बाप, ही साक्षी शिकणे जिवंत आहे. म्हणजे सायलीच्या पायाखालची जमीन सरकली आहे सगळ्यात आधी, एवढ्या जवळ त्या साक्षीला पाहिल्यावर. आणि त्यातनं तिचा म्हणजे नंदेचा नवरा
त्या साक्षीशी अफेअर करतोय म्हटल्यावर तिला काय वाटत असणार आहे प्रेक्षकांनो. समजल्यावर तिला फारच हे भयंकर वाटलंय. सगळा फ्लॅशबॅक त्यांनी दाखवलाय, म्हणजे साक्षीने सगळा हा बनाव रचला होता तिच्या मृत्यूचा हे सायलीला कळलंय. सायलीला ते सगळं आठवतं आणि ती विचार करायला लागते, बाप रे, ही साक्षी शिखरे जिवंत आहे आणि सचिन भाऊजीची ही गर्लफ्रेंड म्हणजे साक्षी शिखरे आहे. आता सचिनचं पण लक्ष जातं बरं का सायलीकडे. सचिन सायलीला बघता क्षणीच खूप घाबरलाय. सचिनच्या चेहऱ्यावर घाम फुटलेला आहे. आता साक्षी पण सायलीकडे बघते. सायली मात्र या दोघांकडे रागाने बघत असते, जणू काही खाऊ का ठेवू यांना असं बघत असते सायली. आणि मंडळी, इथेच त्यांनी हा एपिसोड संपवलाय. खूप वेळ सायली या सचिन आणि साक्षीकडे बघताना त्यांनी दाखवली आहे आणि एपिसोड संपलाय. पण इथेच संपला नाहीये. सायलीने आता एका क्षणाचाही विलंब न करता पुढच्या भागातला त्यांनी प्रोमो दाखवलाय. सायली घरात सगळ्यांना येऊन सांगते, कल्पनाताई, प्रतापराव, अर्जुन, चैतन्य सगळ्यांना सांगते, आई, सचिन भाऊजीचं अफेअर जिच्याशी चालू आहे ना, ती मुलगी साक्षी महिपत शिखरे आहे. अर्जुन ऐकतो ते आणि म्हणतो, काय बोलतेस तू सायली, तू खरंच बघितलं सचिन सोबत साक्षी शिखरेला? सायली म्हणते, अहो 200% खात्री आहे माझी, ती साक्षी शिखरे, अहो 1000% माझी खात्री आहे, अहो सचिन भाऊजी सोबत ती साक्षी शिखरेच होती. सायलीने हे सगळं सत्य सांगितलंय. अश्विनने पण ते ऐकलंय. प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला? आता या साक्षी आणि सचिनच्या विषयामुळे प्रियाचा विषय खरंच डायव्हर्ट होईल का? पुढे काय होणार आहे? खरंच तर्क लावणं अवघड आहे प्रेक्षकांनो. आणि आजचा एपिसोड तर बाप रे बाप, मला कळेपर्यंत कसा, म्हणजे मी तुम्हाला आज रिव्ह्यू कसा दिलाय, काही चुकलं असेल तर क्षमा करा, पण मला सुद्धा जरा गोंधळ पडलाय बरं का प्रेक्षकांनो या सगळ्यामध्ये. म्हणजे नेमकं काय चाललंय ते जरा कळेपर्यंत आपल्या डोक्याची ट्यूबलाईट जरा उशिरा पेटते. असो, काय बोलू, मी पण गोंधळून गेले आज. तुम्हाला काय वाटतंय मला प्लीज सगळ्यांनी आवर्जून सांगा आजचा एपिसोड पाहिल्यानंतर. आणि प्रेक्षकांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या एपिसोडला लाईक मात्र नक्की. कालचा रविवार माझा छान गेला प्रेक्षकांनो, खूप रिलॅक्स गेला. आणि कालचे प्रवाह पुरस्कार तुम्ही एन्जॉय केले का? मी जास्ती टीव्हीवर पाहिलं नाही, पण मोबाईलवर वगैरे कळलं मला की आपल्या सायलीला बेस्ट सून म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे जुई गडकरी, आपल्या सायलीचं खूप खूप अभिनंदन. ज्या इतर कलाकारांना पुरस्कार मिळाले आहेत त्यांचंही मनापासून खूप खूप अभिनंदन. माझ्यासाठी तर फेवरेट ॲक्टर कायमच अर्जुन, म्हणजेच आपला अमित भानुशाली असणारे प्रेक्षकांनो. ही इज ग्रेट ॲक्टर, मला तो खूप आवडतो. तुम्हाला कुठला अभिनेता आवडतो मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, प्लीज प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मालिकेमध्ये खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट येतात बरं का. पुढे अंदाज लावणं मुश्किल आहे. छान दाखवलाय आजचा एपिसोड. कसा वाटला मला नक्की आवर्जून कळवा. चला तर मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. टेक केअर मंडळी, धन्यवाद.